वेळ आता पुढील बातमीकडे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजले नसले तरी मतदारांची दिशा निश्चित करणाऱ्या सहकारी संस्थांची ठराव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. समर्थक प्रतिनिधींचे ठराव मंजूर करून घेण्यावरून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता मतदार यादी आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. शासनाने सहकार कायद्यातील दुरुस्ती केल्यामुळे जिल्हा बँकेतील विद्यमान 8 संचालकांना निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे. म्हणूनच नेत्यांच्या वारसांना जिल्हा बँकेच्या सत्ताकरणात स्थान मिळवून देण्यासाठी पडद्यामागे जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. बँकेच्या एकूण 21 संचालक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सहकारातील जुनी समीकरणे बदलण्याची शक्यता असून नव्या चेहऱ्यांसह घराणेशाहीचे चित्रही ठळकपणे दिसत आहे. विविध कार्यकारी सेवा संस्था, नागरी पतसंस्था, पणन प्रक्रिया, दूध, औद्योगिक, गृहनिर्माण आणि मजूर संस्थांमधून प्रतिनिधींचे ठराव निश्चित झाले आहेत. लवकरच जिल्हा बँकेकडून मतदार यादी तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एका ठरावासाठी लाखो रुपयांची बोली लागली होती, अशी चर्चा सहकार वर्तुळात रंगली आहे. मात्र ठराव झालेले प्रत्येक नाव अंतिम उमेदवार असेलच असे नाही. प्रारूप मतदार यादी, हरकती, आक्षेप आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. केंद्र सरकारच्या सुधारित सहकार नियमानुसार सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्या सदस्यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही. या नियमामुळे जिल्हा बँकेतील अनेक दिग्गजांना यंदा निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे. यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक, खासदार विशाल पाटील, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, आर पाटील यांचे बंधू सुरेश पाटील, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह 8 विद्यमान संचालक यावेळी मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागावर नेत्यांच्या कुटुंबातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेतील अनेक जागावर नवे चेहरे येण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, माजी आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र शांताराम कदम, माजी आमदार सुमन पाटील पतंगराव कदम यांचे नातू ऋषिकेश महेंद्र लाड यासारखी नावे चर्चेत आहेत. जिल्हा बँकेच्या सोसायटी आणि सहकार गटातील ठरावावरून जत आणि आटपाडी तालुक्यात मोठी राजकीय चुरस आहे. आपल्याच गटाचा प्रतिनिधी मतदार यादीत राहावा यासाठी प्रमुख नेत्यांनी जोरदार राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. जत तालुक्यात तर एका संस्थेचा ठराव हातातून जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. काही संचालकांना थेट सहलीवर पाठवल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय गटांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट राजकीय सामना होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या समर्थकांची एक बैठकही घेतली आहे. ठराव प्रक्रिया पूर्ण झाली असून मतदार यादी निश्चित झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या सत्ता संघर्षाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.